हाय गाईज, हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे तयारी चालू आहे. सो आज आहे 1 मे आणि 1 मेला आमच्या सोसायटीमध्ये ॲक्च्युली सत्यनारायण महाराजांची पूजा असते दरवर्षी. तर सकाळी असते ती पूजा आणि संध्याकाळी महाप्रसाद असतो. तर यावेळी ॲक्च्युली सोसायटीमध्ये लग्न आहे एकाचं, त्याच्यामुळे पूजा जी आहे ती संध्याकाळी ठेवली आहे. आणि आत्ता वाजले आहेत 4:30 आणि आता पूजा वगैरे असणार, होम हवन असणार, आरती असणार. तर आम्ही तयार होऊन तिथेच चालू आहोत. आणि संध्याकाळी जे आहे ते मस्तपैकी मी तयार होऊन साडी बिडी नेसून पूजा पाया पडायला जाणार आहे. तर आता नॉर्मली ड्रेस घातला आहे कारण फक्त सत्यनारायण महाराजांची जी कथा आहे ती ऐकायची आहे, हवन आहे, ते सगळं अटेंड करायचं म्हणून आता आम्ही चाललो आहोत. तर चला तुम्ही पण या आमच्यासोबत. सो कम ऑन, लेट्स बिगिन. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वसाधिके शरण्ये त्र्यंबके देवी नारायणी नमोस्तुते. नमो नमः. सत्यनारायण देवा विद्युक्त पुरुष करते पुराण प्रवण परिमळ द्रव्य सहित पुष्पमाळा अर्पण. सो आम्ही घरी आलेलो आहोत आणि आत्ता मला व्हायचं आहे तयार कारण आता झाली आहे रात्र, 8:30 वाजलेले आहेत. सो क्वेश्चन पडला आहे की साडी घालू घ्यायची. तर फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला ब्लाउजेस दाखवते जे ब्लाऊज शिवून आले. ओके, एक जो ब्लाऊज आहे तो ऑलरेडी शिवून पहिलाच होता माझ्याकडे आणि एक जो आहे तो आत्ताच आला. तर तो अगोदर होता ते मी दाखवते तुम्हाला. तो 2 साडीवरचा एकच ब्लाऊज आहे, असा कॉम्बिनेशन करून मी शिवला आहे. सो थोडासा गोल्डनिशमध्ये आहे हा ब्लाऊज, गोल्डन कलरमध्ये नॉर्मल शिवलेला आहे. आणि याचा गळा जो आहे तो असा आहे, थोडासा असा एक्स टाईप असतो ना असा, आणि ह्याला हे असे टॅसल्स लावले. हा घातल्यानंतर ॲक्च्युली छान वाटेल. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल. हा जो ब्लाऊज आहे ना, हा ब्लाऊज आहे बस या साडीवरचा. ही साडी मला गिफ्ट आलेली, रिलेटिव्सनी दिलेली. तर मला थोडंसं वेगळं हवं होतं म्हणून मी विचार केला की असा आपण ब्लाऊज घेऊया जो 2 साडीवरती येतो. कारण प्रत्येक साडीवरती ब्लाऊज शिवून मी थकली आहे. आणि ही साडी आहे ही मी ॲक्च्युली परचेस केलेली, घेतलेलं स्वतः. ही बॉर्डरवाली साडी आहे ॲक्च्युली. सो ही एक साडी आणि याच्यावरती ब्लाऊज, म्हणजे 2 साड्या आहेत ज्याच्यावरती हा ब्लाऊज मॅच होईल. अशा प्रकारे मी एकच ब्लाऊज घेतला आहे, दोघांवरती मॅच होईल. ओके, हे झालं. तर असं करण्याने कसं, एकतर गोल्डन ब्लाऊज माझ्याकडे नव्हता आणि त्याच्यामध्ये हे 2 साड्यावरती मॅचिंग झालं. 2 ब्लाऊज शिवायचे खर्च वाचले. आणि गोल्डन ब्लाऊज आहे मोस्टली सगळ्यांवरती येतं, नो डाऊट. एक गोल्डन, एक सिल्वर हा ब्लाऊज सगळ्यांकडे असला पाहिजे. एक व्हाईट कलर, एक ब्लॅक कलर. ब्लॅक कलर मी घालत नाही, व्हाईट कलर मी म्हणजे घालतच नाही, पण आहे माझ्याकडे कधीतरी कुठल्या तरी ह्याच्यावरती होऊन जातो. ओके, सेकंड जी साडी आहे ती आहे ही. तर त्याचा पहिला ब्लाऊज बघून घ्या. हा ब्लाऊज आत्ता आला आहे शिवून आणि ह्याचा गळा आहे मडका गळा. सो ह्याला असे मी बुंदी लावायला सांगितले बारीक बारीक. आणि हे आस्तीनला पण आहे बुंदी. आणि इवन फ्रंट साईडला जे लेफ्ट आपण जे पदर घेतो ना त्या साईडला, म्हणजे तो साईड सोडून ह्या साईडला हे बुंदी असे लावलेले आहेत. म्हणजे एका साईडला जेव्हा पदर घेतो तर या साईडला जे डिझाईन दिसली पाहिजे. तर अशा प्रकारे हा शिवून आला आहे. त्याची साडी दाखवते. ही साडी आहे, याची टॅसल्स आहे ह्याला आणि अशी छान पोपटी रंगाची साडी आहे. सो ही जी साडी आहे ही जर तुम्ही माझे ब्लॉग्स पहिल्यापासून बघत असाल
तर ही साडी मला बारशामध्ये प्रतीक्षाने ओटी भरलेली, कारण मी ॲज अ आत्या पाळण्यामध्ये टाकलेलं भाजीला माझ्या. सो ॲज अ आत्या म्हणून मला ही ओटीमध्ये मान म्हणून ही साडी गिफ्टमध्ये भेटलेली. तर त्याचा ब्लाऊज मी शिवून आणला. सो मला आता कळत नाही आहे मी एक्झॅक्टली कुठली साडी घालू. ही घालू का ही वाली घालू का ही वाली घालू. एक काम करते, असं वाटतंय ही घालायला काय नाही, पण असं वाटतं की जास्त हेवी होईल का. म्हणजे असं वाटतं की तिकडे जर नॉर्मली साधे आले असतील तर, आणि मीच अशी झगामगा होऊन जाते, मग सेंटर ऑफ अट्रॅक्शन व्हायला नको, असा विचार करावा लागतं. नाही, मला पडतो हा विचार कधी कधी. जेव्हा आपल्या रिलेटिव्स लोकांचं किंवा आपल्या घरामध्ये काही फंक्शन असेल ना, तर नेसायला मी एवढा विचार नाही करत. किंवा नितीनबरोबर फिरायला जाताना मी मस्त तयार वगैरे होऊन जाते. पण कुठे बाहेर फंक्शनला जायचं असेल किंवा काय असेल ना, तर मला थोडंसं विचार करावं लागतं की काय करू, कसं दिसेल, खूप बॉडी तर नाही वाटणार, खूप असं झगामगा मला बघा तर नाही वाटणार, असं वाटतं. ठीक आहे, मी एक काम करते, मी अक्कड करते आणि मग बघते की कुठली साडी घालायची. ठीक आहे, जी साडी आहे ती मी घालते. ठीक आहे, तर ही एक अशी ठेवते, दुसरी अशी ठेवते आणि तिसरी अशी ठेवते. असू दे थोडीशी गंमत करूया. अक्कड बक्कड बॉम्बे गो, 80-90 पूरे सौ से निकला धागा, चोर निकलते भागा. पुढे बोल भागा. बस भागा एवढंच येतं मला. त्याच्या पुढे काय आहे, काय भागा म्हणजे याच्यावर आलं नाही. चला मग हीच नेसूया. चीटिंग नाही करायचं, जे आलं ते काय करतात. चल हेच. चलो, सो दिस इज फायनल. ओके, तर मी ही साडी नेसणार. चला तयार होऊया. तर सोसायटीमध्ये जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा भजनाचा कार्यक्रम चालू होता. सगळे सोसायटीचे मंडळी जे आहेत ते सगळे एकत्र आलेले. ॲक्च्युली जेव्हा पूजा होती ना, तेव्हा फार काहीसे लोक नव्हते, कारण सोसायटीमध्ये एकाचं लग्न होतं, त्याच्यामुळे सगळे तिथे त्या लग्नाला गेलेले. पण संध्याकाळी जे आहे ते ऑलमोस्ट लोक जमलेली पूजेसाठी. आणि दरवर्षी आमच्या इथे सोसायटीमध्ये हे सत्यनारायणचं पूजा होतं आणि महाप्रसाद जे असतं ते होतं. आणि आम्ही इथे सगळे बसलेलो आहोत आणि काकी बघा लाईक करत आहेत असं साईन त्यांनी दिला लाईकचा, थम्सअपचा. तर आम्ही सगळे इथे बसलो आहोत. खूप बरं वाटतं असं सगळे जेव्हा एकत्र येतो. आणि आयू जे आहे आमची प्रतीक्षाची मुलगी, ती रडत होती, त्याच्यामुळे तिला एंटरटेन करायसाठी आम्ही तिला काय काय असे फनी फेसेस दाखवत होतो. आणि महाप्रसादाची वेळ झालेली, तर आम्ही महाप्रसाद ग्रहण करायला बसलो. खूप छान, खूप सारे व्हरायटी होतं जेवणामध्ये आणि खूप मज्जा आली. आणि इथे बघा आयू बघा आमची बनी झालेली आहे. तो क्लिप जो लावला आहे बनी डिझाईनवाला क्लिप, तर ते क्लिप लावून आहे ना, ती रॅबिट असतं ना बनी, त्याच्यासारखी दिसते. आणि आम्ही सगळे तिला चिडवत होतो बनी बनी करून. आणि मोबाईल जो आहे तो प्रथाकडे होता. आणि बघा इथे काय चालू आहे, भरतनाट्यमचा टास्क चालला आहे. मी ॲक्च्युली महाप्रसादाला बसलेली आणि मोबाईल तिच्याचकडे होता, कारण रेकॉर्ड तीच करत होती. तिला मी सांगत होती की असं रेकॉर्ड कर, असं कर. तर त्याच्यानंतर मग मी जेवायला माझ्या धुनकीमध्ये होती
आणि ती मोबाईल घेऊन गेली माझ्याकडून आणि घेऊन जाऊन बघा इथे काय चालू आहे. सीडीवरती स्टेअर्सवरती मोबाईल ठेवलेला आहे आणि भरतनाट्यमचं परफॉर्मन्स चालू आहे. मुलांना ना म्हणजे काही सांगायची गरज नाही पडत, त्या स्वतःच एंटरटेन होतात आणि सगळ्यांनाही कळतात. खूप निरागस मनाचे असतात मुलं. तर जेवल्यानंतर आम्ही प्रतीक्षाच्या घरी आलो, कारण नितीनचं जेवण झालं नव्हतं आणि त्यांना सेवा करायची होती म्हणून ते थांबलेले तिथे वाढायला वगैरे. तर आम्ही प्रतीक्षाच्या घरी आलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही झाल्यावर आम्हाला सांगा. तर आम्ही इथे आयूला एंटरटेन करत होतो आणि स्वतःही एंटरटेन होत होतो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय कर्नाटक, जय गुजरात. महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही आलेलो आहोत सोसायटीमधून, मस्त डाराडूर जेवून. खूप छान असं बेत होतं. पुरी, 2 प्रकारचे भाज्या, पुलाव, पापड, लोणचं, रायता. हा मस्त जेवण होतं. खूप मज्जा आलं. बुंदी बोलायचं विसरलं. खूप मज्जा आलं. लोणचं, रायता बोलली ना. मस्त मज्जा आलं. आणि हे आमचं शेंडेफळ जे आहे, सकाळपासून एकच युनिफॉर्म घालून आहे. हिला सांगितलं मी तयार हो, काय नाही तयार बियार काय व्हायचं नाही. तयार असतं झाली आहे काय हे असं आम्हाला बघ, तुला बघ, असं थोडी ना. आणि का मजा करते. आम्ही लोक जेव्हा तिथे गेलेलो तेव्हा परत आलो, ही आलीच नाही परत. ही तिथेच होती. हां, फ्रेंड्स लोकांबरोबर तिथेच होती, तिथेच खेळत होती. आणि 4 ते 12 वाजेपर्यंत, दुपारचे 4 वाजून रात्रीचे 12 वाजेपर्यंत तिथे होती. आणि आता 12 वाजून गेलेले आहेत. आणि हालत बघा, काळं डुक्कर झालंय नुसतं. मज्जा आली, खूप मस्त वाटलं. सोसायटीमध्ये फ्रेंड्स लोक होते, नेबर्स होते, भेटले, बोललो, गप्पा शप्पा मारल्या. प्रतीक्षाच्या घरी गेलो, तिथे गप्पा मारल्या. बाबू थोडी रडत होती, तिला एंटरटेनमेंट केलं, डान्स बिन्स केलं तिला घेऊन. मजा आली, मस्त गेला आजचा दिवस. तर शुभेच्छा तर दिल्यात मी तुम्हाला. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. आजकाल मी छोटे छोटे व्लॉग बनवते, कारण मला अशी कंप्लेंट आली आहे की खूप मोठे व्लॉग बनवू नका. त्याच्यामुळे 10 मिनटाचे 11, 12, 15 असेच व्लॉग बनवते, जास्त मोठे व्लॉग बनवत नाही आहे. सो हा होता माझा आजचा व्लॉग. आणि हां, साडी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि ब्लाऊजचा आयडिया कसा लागला तो पण मला सांगा, की प्रत्येक साडीवरती ब्लाऊज शिवायची गरज नाही आहे, तर हा आयडिया जो आहे तो मस्त वर्क करेल. ओके, तर चला हा व्लॉग मी इथेच एंड करते. आणि आय होप सो तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडला असेलच. आणि जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग, टिल देन बाय, टेक केअर, लिव्ह अँड हॅपी लिव्ह. बाय बाय. बाय.